काही 70-80 कुटुंब वस्ती करून राहतात. ते सगळे आदिवासी समाजाचे आहेत. तिथे रिकामी जागा बघून त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही राहण्यासाठी जागा नाही. ते काही लोक झाडाखाली राहत होते, काही गावोगावी भटकत होते. असे लोक एका ठिकाणी स्थिरावले आणि त्या ठिकाणी बसले. आता कॉर्पोरेशनने यापूर्वी 2-3 वेळा मिटिंग झाल्या. कॉर्पोरेशनने मागच्या आयुक्त ज्या होत्या विद्या गायकवाड मॅडम त्यांनी सांगितलं की आपण याच्यावर मार्ग काढू. त्यांनी अतिक्रमणाची नोटीस दिली, त्यावेळेस मिटिंग झाली आमची. मग आज परत अतिक्रमणाची मिटिंग आली. मग आम्ही सांगितलं की साहेब आमचा मार्ग काढण्यासाठी आम्ही 2 वेळा मिटिंग झाली. आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटलो, त्यावेळेस त्यांना आमचं म्हणणं सांगितलं. मग आयुक्त साहेब म्हटले की नाही आम्ही काही मार्ग काढू शकत नाही. पण म्हटलं आता 1 महिने पावसाळा आहे, तर मग हे लहान मुलं घेऊन या महिला कुठे जातील काय ते म्हणतात की तो आमचा प्रश्न नाही. बरं त्या ठिकाणी एकलव्यांचा पुतळा आहे, हनुमानाचं मंदिर आहे. म्हटलं तुम्ही बुलडोझरने पाडून टाकू अशी तुमची भाषा करताय तुमचे सगळे अधिकारी अतिक्रमण विभागाचे, तर मग पुतळाही पाडणार का? म्हणा आम्हाला काही माहिती नाही, म्हणजे आमची जागा आहे आम्ही ती साफ करून टाकतो. अशी आडमोठी भूमिका आता महापालिका प्रशासनाने घेतली. तशी ती कुठेतरी खाजगी जागा आहे. मग आता या कुटुंबाने जायचं कुठे? आता या सगळ्या कुटुंबांनी मिळून पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत आमची अतिक्रमणाची कारवाई थांबणार नाही आम्ही कलेक्टर महोदयांकडे निवेदन करणार आहे. कलेक्टर महोदय आमच्या आदिवासी समाजासाठी बऱ्याचशा सुविधा त्यांच्यासाठी आहे, त्याच्यामधून कुठे ना कुठे जागा उपलब्ध करूनही देतील. परंतु तोपर्यंत सुद्धा महापालिका थांबायला तयार नाही. मग महापालिका जर थांबायला तयार नसली तर मग आम्ही इथे तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहे. मग ते त्यांनी घर पाडले, मग आम्ही राहायला इथेच राहणार. आयुक्त साहेबांसोबत तुमची चर्चा झाली, नेमके ते काय बोलले? आयुक्त साहेबांनी आमचं कुठलं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की ही जागा खाजगी आहे, म्हणजे महापालिकेची आहे, ही आम्ही खाली करणारच. म्हटलं आम्ही ती जागा अधिकार मागतच नाही त्या जागेचा. आम्ही फक्त आता पावसाळा लागेल, पावसाळ्यामध्ये कुटुंबांनी जायचं कुठे तोपर्यंत कारवाई थांबवावी एवढंच निवेदन द्यायला आलं. तर त्यांना ते काही मान्य नाही. म्हणजे त्यांनी कलेक्टर साहेबांकडे चर्चा होईपर्यंत थांबायला सुद्धा मान्यता केलं. सचिन दांडे, लोकसंघर्ष. अशी इच्छा आहे आम्ही तिथंच राहावा, कुठं जावं. आम्ही गरीब लोक मजुरी करता पोट भरताय. आम्हाला कुठं साधन नाही राहायची आणि त्याच्याकरता तिथं जंगलात पडलेले आहे. आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, तरी पण आम्ही राहतो. आम्ही कष्टाने दिवस काढतोय तिथं आणि तुम्ही आम्हाला त्रास देताय. आम्ही कुठं जायचं? आम्हाला तिथंच राहू द्या. आमच्या व्यवस्थितमध्ये बरं आहे. आम्ही जंगलात पडलेले आहे. आम्हाला मुळं बाळ लहान आहे आमचे, आम्हाला घर पुरत नव्हते. आम्ही तिथं पडलेले आहे. आमचा परिवार मोठा झालेला आहे. कुठं जायचं? आम्ही मजुरी करता वाड्यात तिथं जाऊन सण आम्ही राहता कामधंद्याला जाता, कुटुंब कामधंदे करून येता. तिथं जाऊन आमचे सुरक्षित पडून राहता. आम्हाला शासनाकडनं हेच मागणी मागायचे. आम्ही जिथं पण आहे जंगलात पडलेले आम्ही सुरक्षित आहे. आम्हाला तिथून कुठं हलवायचं नाही तुम्ही.